नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. 14 जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस. पण या नामांतराच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरवादी जनतेला 17 वर्ष संघर्ष करावा लागला. शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभापेक्षाही सर्वाधिक महत्त्वाचा लाभ आहे. दबलेल्यांनी, पिचलेल्या मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष आहे, व तेही सर्वोच्च शिक्षण. उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगतीपथावर जाऊ शकतात, अन्यथा त्यांचे जीवन असुरक्षित, कष्टप्रद राहील. उच्च शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. उच्च शिक्षण हे बुद्धिजीवी वर्गाचे क्षेत्र असले तरी या क्षेत्रात गरीब व दुर्बल घटकातल्या माणसांना संधी मिळायला हवी, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते. हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि निजामाच्या राजवटीत जे मागासलेपणाच्या यातना भोगत होते, त्यांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी 1950ला औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणीप्रसंगी श्री गोविंदभाई श्राफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते. बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने आपण हे जे महाविद्यालय सुरू करीत आहात ते या ठिकाणी चालेल का, असा प्रश्न केला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब उद्गारले, येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही, तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे. आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नांचे फलित म्हणून 1958 साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाला काय नाव द्यावे हा प्रश्न समोर आला. तेव्हा महाराष्ट्र सरकारने नाव निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत केली. शासन नियुक्त समितीने विचारार्थ घेतलेल्या व गांभीर्याने चर्चा केलेल्या नावांमध्ये मराठवाडा, औरंगाबाद, पैठण, प्रतिष्ठान, दौलताबाद, देवगिरी, अजिंठा, शालिवाहन, सातवाहन अशी सर्व स्थळं व भूमी राज्यवाचक नामे होती. व्यक्तींची फक्त 2च नावे सुचली होती, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. यातील शिवाजी महाराजांच्या नावाने आधी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पुढे 1960 साली स्थापन झाले. शिवाजी महाराजांचे उचित विद्यापीठीय स्मारक झाले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठीय स्मारक झाले नाही. म्हणून औरंगाबाद विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव 27 जुलै इसवी सन 1978ला संमत करण्यात आला. महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जनतेसह सर्वांनाच आनंद झाला, परंतु ह्याने काही लोकांचे पित्त खवळले. त्यांनी विद्यापीठाच्या नामांतराला कडकडून विरोध केला. या विरोधाला आंबेडकरी जनता मुळीच डगमगली नाही. नामांतराची लढाई पुढे जोमाने चालू ठेवली. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या बलिदानाची पर्वा केली नाही. आंबेडकरी जनता आपल्या पित्याच्या, बाबासाहेबांच्या नावासाठी वाटेल ते करण्यास तयार होती. नामांतराची लढाई ही दीन दलितांच्या अस्मितेची लढाई होती. ही चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठी लढाई होती. या लढ्यात कित्येक क्रांतिकारक शहीद झाले. कितीतरी युवक युवतींना आपले प्राण गमवावे लागले. कित्येकांच्या घरदाराची राखरांगोळी झाली. कित्येक दलित आया भगिनीवर बलात्कार झाले, तर काही गावात दलित वस्त्यांवर बहिष्कार टाकण्यात आला. सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना बंदी करण्यात आली. कित्येक गावातून दलित आया बहिणींच्या भर चौकातून उघड्या नागड्या दिंडी काढण्यात आल्या. नामांतराच्या या काळामध्ये जातीयवादी नराधमांनी अत्याचाराची सीमा ओलांडली होती. पोलिसांनीही लहान बालके, स्त्री, वृद्ध, पुरुषांवर बेसुमार लाठीचार्ज केले, तर काही वेळा बंदुकीचाही वापर केला. विद्यापीठ म्हणजे काय हेही ज्यांना धडपणे माहीत नव्हते, त्या दीनदुबळ्या दलितांवर खेडोपाडी अमानुष अत्याचार करण्यात आले. आईचे लेकरू आईविना पोरके झाल्यासारखी दलित बांधवांची अवस्था झाली होती. एवढे होत असतानाही धाडसी भीमसैनिकांनी कधीच माघार घेतली नाही. फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय, अत्याचार, जुलूम सहन केले. गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडली होती. जिकडे तिकडे एकच नारा गुंजत होता, नामांतर झालेच पाहिजे.
नांदेडमध्ये दलित पॅंथरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने सरकार नामांतर करत नाही म्हणून स्वतःला भर चौकात जाळून घेतले. अखेरच्या श्वासापर्यंत एकच नारा होता, नामांतर झालेच पाहिजे. बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले. परभणी जिल्ह्यातही पोचीराम कांबळे यांचे हातपाय तोडण्यात आले. त्यांनाही जातीयवादी सैतानांनी जर्जर करून ठार मारले. जनार्दन मवाडे, संगीता बनसोडे, सुहासिनी बनसोड, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतीवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले. जातीयवादी सरकार नामांतर करत नाही म्हणून दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लाँग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लाँग मार्च आयोजित करून जिंकू किंवा मरू, जळतील नाही तर जाळून टाकतील अशी आक्रमक भूमिका घेतली. लाँग मार्चमधील निष्पाप लोकांवर इंग्रजांनाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठीहल्ले केले. अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. कित्येकांना तुरुंगात डांबले. या निष्पाप दलितांचा गुन्हा काय तर आपल्या पित्याचे बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही सरकारी मागणी. ज्यांनी दीनदलित, पिसलेल्या आणि उच्चभ्रू समाजाने वाळीत टाकलेल्या समाजातील माणसाला माणूसपण मिळवून दिले, जगण्याचा हक्क दिला, त्या उत्तरदायित्वापोटी बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही रास्त व न्यायपूर्ण मागणी गुन्हा ठरवून अमानुष वागणूक देणाऱ्यांचा निषेध केला पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्र्याला समजले की बाबासाहेबांची ही लेकरे बाबासाहेबांसाठी प्राण द्यायलाही मागेपुढे पाहत नाही, तर यांच्या संयमाचा अंत झाला तर हेच लोक दुसऱ्यांचा प्राण घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता, नामांतर, नामांतर. चारही बाजूने सरकारच्या नाड्या आवळल्या जात होत्या. त्यांच्यासमोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही. 17 वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व 14 जानेवारी इसवी सन 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा नामविस्तार करण्यात आला. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वप्रथम कल्पना मांडली, त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी 17 वर्ष संघर्ष करावा लागला. नामांतर झाले, परंतु अर्धवट नामांतर झाले ही खंत आजही भीमसैनिकांच्या मनात आहे. विद्यापीठाचे पहिले नाव मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे होते. नामांतरानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद एवढेच झाले. नामांतराची लढाई ही प्रतिकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. 14 जानेवारी 1994 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले. दरवर्षी 14 जानेवारी या दिवशी आंबेडकरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराशी जी मनोभावे पूजा करते, जणू काही साक्षात आपण बाबासाहेबांपुढे नतमस्तक होत आहोत या श्रद्धेने गेटपुढे नतमस्तक होतात. नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाचे नाव लौकिक मिळविला आहे व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिलेला आहे. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.